नमस्कार. आज 12 जून 2026 हा मी लेख लिहिला आणि ह्या लेखाला मी नाव दिलं तो भीषण दिवस. आज 12 जून 2026 बरोबर 1 वर्ष झालं अहमदाबादच्या त्या दुर्घटनेला. अहमदाबादहून लंडनला निघालेलं ते भलं मोठं ड्रीम लायनर विमान अहमदाबाद ते लंडन अचानक प्रचंड गतीने खाली कोसळलं आणि त्याच्या भीषण आगीमध्ये सगळे प्रवासी जळून दग्ध झाले. आपण सर्वांनी हे यूट्यूबवर गुगलवर वगैरे पाहिलं, पण त्या भयानक अग्नीच्या विशाल ज्वाळा, त्या भीषण आगीमध्ये जिवंत जळताना मधल्या सर्व लोकांना किती यातना वेदना झाल्या असतील. विमानाच्या मध्ये सर्व प्रवासी, बाया, पुरुष, तरुण, मुलं, मुली, लहान मुलं वगैरे सर्वांच्या भेसूरपणे किंचाळ्या. पण त्या सर्वांचा आवाज ऐकायला, त्यांना मदत करायला, त्या सर्वांना वाचवायला आजूबाजूला होतंच कोण? देवा, परमेश्वरा, खरंच कोणत्याही जीवावर असं भयावह मरण येण्याची वेळ आणू नको. माणूस मेल्यावर त्याला जाळतात हे सर्वांनाच माहीत आहे, पण मेल्यावर वेदना थोड्याच कळतात, त्यामुळे त्याचं काहीच नाही. पण जिवंत लोकांना आगीमध्ये जळून मरताना कसं होत असेल याची कल्पनाही करवत नाही. देवा, मरण तर सर्वांना आहेच, मृत्यू कोणाला चुकला नाही. त्या काळात कोणी काही म्हणणारही नाही त्याच्या मृत्यूच्या वेळेला, त्या काळामध्ये. पण साधं सहज नैसर्गिक असा मृत्यू प्रत्येकाला यावा असं आपल्या मनाला फार वाटतं. देवा, आजच्या या 12 जूनला अनेक लोकांचे वाढदिवस देखील साजरे होत असतील, पण ज्यांना आजच असं भयानक मरण आलं त्यांचा कोणता दिवस साजरा होणार देवा? तर या प्रश्नावर देव आपल्याला म्हणेल, त्यांचा तोच दिवस साजरा होईल. श्राद्ध, पक्ष पंधरवडा वगैरे असो. आजची ही तारीख 12 जून, तीच ही तारीख, तोच हा दिवस, तो भीषण दिवस.